आमच्या प्लॉटमध्ये लिंबाच्या झाडाला ना भरपूर अशी लिंब लागलेली आहेत आणि वाऱ्यामुळे खूप सारी लिंब खाली पडलेली होती. म्हणून म्हटलं चला लिंबू तर भरपूर आहेत, मग याची छान अशी एक झटपट तयार होणारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. तर त्यासाठी काय करायचं, पिकलेली पातळ साल असलेली लिंब स्वच्छ धुवून घ्यायची. त्यामध्ये कडकडीत असं पाणी गरम करून घालायचं आणि 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. 15 मिनिटानंतर एका कपड्याने सर्व लिंब कोरडी करून घ्यायची. त्यानंतर लिंबाचे छोटे छोटे तुकडे तयार करून घ्यायचे आणि जेवढ्या शक्य होतील तेवढ्या बिया बाजूला काढून टाकायच्या. हे जे तुकडे आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि मिक्सर बंद चालू करत जाडसर असं वाटून घ्यायचं. एकदम बारीक पेस्ट तयार करायची नाही. एका वाटीने मोजून घ्यायचं, त्याच वाटीने 1 वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर टाकायची. साखर आणि गूळ वितळेपर्यंत छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ, काळं मीठ, भाजलेली जिऱ्याची पूड, लाल तिखट, बेडगी मिरची पावडर टाकून 4 ते 5 मिनिट मिश्रण शिजवून घ्यायचं. छान असं एकतारी पाक तयार झाला, चिकट मिश्रण तयार झालं की गॅस बंद करायचा. मस्त असं चटपटीत चटकदार क्रश लोणचं तयार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब